काँग्रेसनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निधी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अदिती तटकरे उपस्थित होते। खरं म्हणजे आज 9 ठिकाणी हा कार्यक्रम झालाय। आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अतिशय दुःख वाटतं। बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात। आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत। पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आड आहे। काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू। कोणी मायेचा लाल येऊ देत, ही योजना बंद पडून देणार नाही। फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही पाठीशी उभे राहा।